जर तुम्ही सत्य बोलणार असाल, सत्य वागणार असाल, सत्य विचार करणार असाल, तर अर्थातच तुम्ही पुढचं तिसरं महत्त्वाचं तत्त्व जे तुम्ही आपोआपच त्याच्यानंतर अंगीकारणार आहात, अस्तेय, की तुम्ही कुणाची चोरी करणार नाहीत, कुठल्याही गोष्टीची असो. जे माझं नाही ते मी चोरणार नाही, लोकांकडे आहे ती हिसकावूनही घेणार नाही. हे तिसरं तत्त्व आहे यमसाधनेमधलं, की अहिंसानंतर सत्य येणार, सत्यानंतर पुढचं पाऊल पडणार तुमचं अस्तेयाकडं, तुम्ही चोरी करणार नाही. आता त्याच्याही पुढचं पाऊल जे आहे ते ब्रह्मचर्य. ब्रह्मा याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माशी एकरूप होणं. ब्रह्मतत्वाशी आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा विश्व ऐक्य किंवा समत्व भावना आपल्या मनामध्ये एकरूप होऊ शकते, तद्रूप आपण पाहू शकतो. हे ब्रह्मचर्य झालं. किंवा जे माझं नाही ते मी स्वीकारणार नाही, एवढी साधी ब्रह्मचर्याची व्याख्या आहे. दुसऱ्याचं हवंसं वाटणं. अगदी बरोबर. इथं अलिप्तता आहे. जे भगवंतानं माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे किंवा मी कष्टानं जे स्वकष्टार्जित माझं आहे ते मी घेईल, त्याचा उपभोग घेईल, इतरांच्या गोष्टीचा मी उपभोग घेणार नाही. हेच ब्रह्मचर्य आहे. याच्यापेक्षा वेगळं ब्रह्मचर्य असू शकत नाही. आणि आपल्याला ब्रह्मचर्याचा अर्थ वेगळा वाटतो. आपण ब्रह्मचर्याचा अर्थ कामवासनेला निगडीत करतो. काम, जसं हिंदू धर्मानं 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काम अर्थ याचा अर्थ नुसत्या शरीराशी निगडीत नाही आहे. किंवा काम इच्छा म्हणजे जेवढ्या तुमचे इंद्रिय आहेत त्यांच्या सर्व इंद्रियांच्या इच्छा म्हणजे कामेच्छा. डिझायर्स, ऑल डिझायर्स. तर आपण फार सीमित अर्थ, आपण फार संकुचित दृष्टिकोनातून पाहतो. कामेच्छा म्हणजे विस्तृत अर्थानं तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, 5 कर्मेंद्रिय दिली आहेत, 4 अंतरेंद्रिय दिली आहेत, अशी 14 इंद्रिय तुम्हाला स्वतःला चालवत असतात. त्या 14 इंद्रियांचे हजारो विषय असतात. त्या हजारो विषयांच्या संदर्भात इंद्रियांच्या असलेल्या आसक्ती म्हणजे काम, म्हणजे वासना. या अर्थानं ते घ्यायचं आहे की जे माझं नाही ते मी स्वीकारणार नाही, त्यापासून मी अलिप्त राहील. ही मनामध्ये अंतःकरणात असलेली भावना, इंद्रियावर असलेलं संयमन, ज्याला आपण असं म्हणूया इंद्रिय संयमन, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणू. ब्रह्मचर्याची व्याख्या करताना इतकी नाजूक आणि सटीक माऊलींनी केलेली आहे की ब्रह्मचारी म्हणजे लग्न न करणं म्हणजे ब्रह्मचारी असणं हे हास्यास्पद आहे. हे हास्यास्पद आहे. जसं भगवी कपडे घातल्यानंतर संन्यासी होतो, संन्यासी झालं असं जर कोणी म्हटलं ते हास्यास्पद आहे. मी माझी ऐसी आठवण, हरपले जयाचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर, असं माऊली सांगतात. किती सुंदर व्याख्या आहे. आयुष्य आपलं मी आणि माझ्या भोवतीच फिरतं आणि ते विसरायचं एवढं सोपं आहे का? आणि हा जो विसरतो तो मग कुणीही असो, तो कुठली वस्त्र परिधान करतोय, कुठली जीवन पद्धती तो अंगीकारतोय, काय खातोय, कुठे राहतोय, याला काहीही महत्त्व नाही. इतकं सुंदर जीवन दर्शन आपल्याला ज्ञानेश्वरी देते. वरवर पाहून जगू नका, अंतःकरणात पहा. अंतःकरणातली शुद्धी ही खऱ्या अर्थानं संतांचं दर्शन घडवते. म्हणून ब्रह्मचर्य, की जे माझं नाही ते मी स्वीकारणार नाही. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा, आजच्या जीवनामध्ये आपण ह्या यमसाधनेचं कितपत पालन करतो आहोत. यमसाधना ही शिक्षणाद्वारे शिकवली गेली असती तर या जगामधला हिंसाचार कधीच संपून गेला असता. ज्ञानेश्वरांचं पसायदान केव्हाच अवतीर्ण झालं असतं. आपण या पसायदानाला पोरके का झालेलो आहोत? कारण आपण या तत्त्वज्ञानाकडे बघितलंच नाही डोळसपण. शेकडो वर्षापूर्वी सांगितलेलं माऊलींची ही ज्ञानेश्वरी आपण जगाभरात घेऊन गेलो नाहीत. किंबहुना हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं श्रीकृष्णाचं भगवद्गीतेतलं तत्त्वज्ञान आपण जगापर्यंत घेऊन जायला तेवढे समर्थ ठरलो नाही.
म्हणून तर जगाला अहिंसा समजलेली नाही. महात्मा गांधींनी त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात अहिंसेचाच मार्ग स्वीकारला होता. परंतु ती अहिंसा लोकांना अशी वाटली की एका गालात मारला तर दुसरा गाल पुढं करणं ही हास्यास्पद आहे. अशी अहिंसा नाही आहे. हे सगळे तुमच्या आणि माझ्या मनातले गैरसमज आहेत. ते माऊलींचं जोपर्यंत आपण त्यांच्या ज्ञानाचं पारायण करत नाहीत, त्यांच्या ज्ञानाची साधना करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला ते सापडणं मुश्किल आहे. आता याच्यानंतरची गोष्ट ती खूप महत्त्वाची आहे. यम या अंगामधली किंवा अष्टांग योगामधल्या या यम या साधनेमधली ते 5वं उपांग जे आहे ते खूप सुंदर आहे आणि जगानं ते स्वीकारावं असं आहे. ते आहे अपरिग्रह. आता अपरिग्रह याचा अर्थ असा आहे, मला जेवढं माझं जीवन जगायला आवश्यक आहे तेवढंच मी साठवेन, त्याच्या पलीकडं मी संग्रह असा काही करणार नाही. बघा आपली माणसं तशी वागतायत का? 2-2, 3-3, 5-5, 7-7 पिढ्यांना पुरेल एवढं मी कसं जमवेल? कशासाठी हा अट्टाहास आहे ते तर सांगा. कुठं चिमणी हा विचार करते की माझा पुढच्या वर्षीचा संसाराचं काय होईल? कुठे कावळा विचार करतो? कुठं वाघ, सिंह, झाडे, झुडपे, वृक्ष, वल्ली ही सगळी सोयरी मंडळी आपली निसर्गातली, पाणी असेल, हवा असेल, हा कुठला कधी त्यांनी विचार केलेला आहे की मला एवढं साठवायचं आहे? बरं आपलं आयुष्य किती आहे? जेमतेम 70-80 वर्षाचं आयुष्य, त्यातलं आपण अर्ध आयुष्य 40 वर्षाचं आयुष्य झोपेतच घालवतो. मग साठवायचं कशासाठी? तर अपरिग्रह हा त्यासाठी खूप महत्त्वाचा अंग आहे की तुम्हाला जेवढं हवं आहे, आवश्यक आहे, तुमच्या गरजा तुम्ही सीमित ठेवून तुम्हाला अत्यावश्यक बाबीसाठी जे धन असेल, धान्य असेल, ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या गोष्टीचा संग्रह तुम्ही जरूर करा. पण आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टीचा संग्रह करू नये असं अपरिग्रह हे तत्त्व सांगतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.